सत्यम, काय स्थिती आहे तिकडचे नेमकी आणि किती लोक साधारण जखमी झालेले असू शकतात? नक्कीच आपण पाहिलं तर पूर्व द्रुतगती महामार्गाच्या खाली आहे, बाजूला हा पेट्रोल पंप आहे आणि आज आहे पावणे तासापूर्वी जोरदार पावसाला सुरुवात झाली, जोरदार वाऱ्याचा पाऊस सुरू झाला आणि याच पावसामध्ये आहेत आपण पाहिलं तर पेट्रोल पंपच्या बाजूला मोठा लोखंडी आहेत इथे या ठिकाणी ऍडव्हर्टायझिंग साठी जी बोर्ड लावण्यात आली ती बोर्ड आहे पेट्रोल पंपवर कोसळली आणि मोठ्या संख्येमध्ये यामध्ये लोक अडकले आहे। सध्या आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर पाऊस सुरू झाला आणि पेट्रोल पंपच्या खाली सावलीत आहेत या ठिकाणी पावसापासून वाचण्यासाठी मोठ्या संख्येमध्ये दुचाकी असतील किंवा चारचाकी लोक होते ते सर्व गेले होते, मात्र सर्वजण यामध्ये आतमध्ये पाहिलं तर अडकलेले आहे। सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आहे जे अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा इतर लोक त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। आपल्याकडे या ठिकाणी आपले प्रतिनिधी प्रशांत बडे सर्वात पहिले हे पोहोचले होते, आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊ। प्रशांत, काय सांगू कशामुळे ही घटना घडली? सत्यम, खरं तर सकाळपासून आपण बघितलं तर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता आणि जर हा पेट्रोल पंप बघितला तर या पेट्रोल पंपावर साधारणतः 70 ते 80 गाड्या यामध्ये ट्रॅप्ड आहेत। आता पण लोक ट्रॅप्ड आहेत। या पेट्रोल पंपावर साधारणतः 50 ते 60 कर्मचारी देखील जे आहेत ते काम करत होते, ते देखील या ठिकाणी ट्रॅप्ड आहेत। जोपर्यंत हा पूर्ण ऍडव्हर्टायझिंगचा पत्रा जो आहे त्याचा पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते काढलं जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणी अजून किती लोक आतमध्ये अडकलेले आहेत याचा अंदाज येणार नाही। खरं तर जर आपण या ठिकाणची स्थिती बघितली तर आता कुठे थोडासा पाऊस कमी झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अडकलेली जी लोक आहेत त्यांना बाहेर काढणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। सध्या या ठिकाणी आता ही रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। आता कुठेतरी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि हा पत्रा हटवणं आणि त्या पत्र्याखाली असलेली अडकलेली जी माणसं आहेत त्यांना बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे। किती एकंदरीत साधारण अंदाज कळत आहे किती लोक आतमध्ये अडकले असतात? सत्यम, हा जर पेट्रोल पंप बघितला तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरचा अतिशय महत्त्वाचा पेट्रोल पंप आहे, त्यामुळे अगदी जर कुर्ल्यापासून तिथपर्यंत बघितलं मुलुंडपर्यंत तर हा महत्त्वाचा पेट्रोल पंप आहे आणि त्यामुळे इथे दरवेळी साधारणतः 100 ते 150 गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी असतात। त्यातच पाऊस होता त्यामुळे लोक देखील खाली जाऊन उभी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं 50 कर्मचारी आहेत, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते आता रेस्क्यू ऑपरेशन आहे आणि आजूबाजूची स्थिती जी आहे ती नियंत्रणात आणणं महत्त्वाचं पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला असणार आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं आहे का? रेस्क्यू ऑपरेशन खरं तर पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता आणि घटना कुठेतरी प्रशासनाला खूप उशिरा कळलेली आहे। आता काही क्षणापूर्वी जर आपण बघितलं तर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता स्थानिक नागरिक जे आहेत ते आणि पोलीस डिपार्टमेंट जे आहेत ते या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करताना आपल्याला दिसत आहे। एकूणच अजूनही खूप सारी ठिकाणी आहेत। प्रशांत, एकंदरीत हा घटना आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेट्रोल पंपवर लोखंडी पिलर आहेत, अशामध्ये हा जे पिलर आहे त्याला काढणं अग्निशमन दल असतील किंवा प्रशासनाकडून मोठा कठीण आहे। खरं तर सत्यम, एक मोठी स्थिती अशी आहे की हे सगळं जर बघितलं तर एक लोखंडी ग्रिलवर असलेली ऍडव्हर्टाईज होती। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोखंडाचा ढाचा जो आहे तो कोसळलेला होता, त्याची दृश्य देखील एबीपी माझ्याकडे एक्सक्लुझिव्हली आपल्याकडे पाहायला मिळत आहेत आणि त्या लोखंडी ढाच्याच्या खाली संपूर्ण ही ऍडव्हर्टायझिंगचा फलक होता। हा ऍडव्हर्टायझिंगचा फलकच संपूर्णपणे या पेट्रोल पंपावर कोसळलेला आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण आपत्कालीन स्थिती बघतो त्यावेळेस कुठेतरी मातीचे ढिगारे असतात किंवा अशा वस्तू असतात, झाडं असतात ज्यांना बाहेर काढणं सोपं जातं, मात्र लोखंडी हे जे संपूर्ण ढाचा आहे त्याला जे गॅस कटर्स आहेत मोठे मोठे त्या गॅस कटर्सने कापूनच बाहेर काढावं लागणार आहे। सत्यम, तुला थोडंसं थांबवतो, मी पुन्हा येतो तुझ्याकडे कारण वडाळ्यामधनं देखील एक अपडेट येते। सत्यम आणि प्रशांत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण अपडेट घेणार आहोत। पण वडाळ्यातली बातमी, पार्किंग टॉवर वादळामुळे कोसळले आणि तिकडे फायर ब्रिगेड अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। वडाळ्यामधली बातमी, पार्किंग टॉवर हा वादळामुळे कोसळला आणि त्याच्यामुळे फायर ब्रिगेड तिकडे पोहोचलेलं आहे। त्यामुळे एकीकडे घाटकोपर तर दुसरीकडे हा फायर ब्रिगेड पोहोचलाय ती स्थिती। पार्किंग